नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणजेच चॅप्टर नंबर 1 आणि 2च्या ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस बघणार आहोत. 1 and 2च्या. जास्त वेळ न दवडता ही व्हिडिओ अगदी कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हा प्रयत्न असेल. ही व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची परफेक्ट प्रॅक्टिस होऊन जाईल. सगळ्यात पहिला आहे स्टेटमेंट रिलेटेड टू इकॉनॉमिक्स. या ठिकाणी इकॉनॉमिक्स सोशल सायन्स, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स डिराइव्ह फ्रॉम ग्रीक वर्ड इकॉनॉमिया, इकॉनॉमिक्स रिलेटेड टू स्टडी ऑफ द ह्युमन इकॉनॉमिक बिहेवियर आणि इकॉनॉमिक रिलेटेड टू मॅनेजमेंट ऑफ द हाऊस होल्ड. सो सगळ्यात पहिलाच उत्तर आहे 4 ABCD. पहिलेच उत्तर आहे 4 ABCD. दुसरं आहे स्टेटमेंट इनकरेक्ट विथ द रेफरन्स टू ॲडम स्मिथ डेफिनेशन. ॲडम स्मिथ इज द क्लासिकल इकॉनॉमिक्स, वेल्थ ऑफ द सायन्स ऑथर्ड बाय द ॲडम स्मिथ. इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ वेल्थ आणि इकॉनॉमिक्स स्टडी द कॉमन मॅन. सो या ठिकाणी ऑप्शन्स फर्स्ट D, दुसरं ABC, तिसरं A and D आणि तिसरं आहे C and D. सो त्याचं उत्तर आहे D. दुसरं उत्तर आहे 1 D. तिसरं आहे की पॉईंट्स इन लेन्युअल रॉबिन्स डेफिनेशन. ABCD हे 4 आहेत, यापैकी याचा आन्सर आहे ABD. चौथं आहे स्टेटमेंट रिलेटेड टू द वेल्थ. चौथा आहे स्टेटमेंट रिलेटेड टू द वेल्थ. सो या ठिकाणी चौथ्याचं उत्तरसुद्धा सेम हे आहे ऑप्शन नंबर 1 ABD. त्यानंतर थोडंसं आपण पुढे जातो आहे आणि पाचवा बघतो आहे अस्पेक्ट्स कन्सिडर इन द नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कममध्ये कोणते अस्पेक्ट कन्सिडर केले जातात? फायनल गुड्स अँड सर्व्हिस, प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिस, डबल काउंटिंग अवॉइडेड आणि व्हॅल्यू कन्सिडर ॲज पर मार्केट. सो चारही ऑप्शन कन्सिडर केल्यामुळे पाचव्याचं उत्तर आहे 4 ABC and D. अशा प्रकारे आपला हा पहिला स्टेटमेंट रिलेटेड टू द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर कंप्लीट द कोरिलेशन आपण बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन एक आन्सर सांगितलं आहे आणि दुसरा क्वेश्चन विचारला आहे, त्याला त्याचं रिलेशन द्यायचं आहे. नॅचरल सायन्स जर ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स असेल तर सोशल सायन्सचं उत्तर असणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स. सोशल सायन्सचं उत्तर असणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स. पहिल्याचं उत्तर आहे ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स. तुम्ही हवं ते व्हिडिओ पॉज करून हे आन्सर्स बघू शकतात. दुसरं आहे फिजिक्स डॅश सायकोलॉजी सोशल सायन्स. फिजिक्स आहे, उत्तर आहे याचं नॅचरल सायन्स. याचं उत्तर आहे नॅचरल सायन्स. दुसऱ्याचं उत्तर नॅचरल सायन्स हे आहे. तिसरं आहे अर्थशास्त्र कौटिल्य वेल्थ ऑफ सायन्स डॅश. तर तिसऱ्याचं उत्तर हे या ठिकाणी असणार आहे ॲडम स्मिथ. तिसऱ्याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ. चौथं नेसेसिटी डॅश कम्फर्ट्स वॉशिंग मशीन. जर वॉशिंग मशीन कम्फर्ट्स आहे तर नेसेसिटी कोण आहे? चौथ्याचं उत्तर आहे फूड. चौथ्याचं उत्तर आहे फूड. आन्सर लिहिण्यासाठी मी तुम्हाला मध्ये मध्ये पॉज घेतो आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकतात. पाचवा आहे फ्री गुड व्हॅल्यू इन यूज. फ्री गुड व्हॅल्यू इन यूज. सो इकॉनॉमिक गुड याचा आन्सर असणार आहे व्हॅल्यू इन एक्सचेंज. पाचवेचं उत्तर आहे व्हॅल्यू इन एक्सचेंज. सो अशा प्रकारे पाचवेचं उत्तर आहे व्हॅल्यू इन एक्सचेंज. यानंतर आपण बघायचं आहे आयडेंटिफाय द कन्सेप्ट अँड गिवन इलिस्ट्रेशन. आपण सध्या फक्त आयडेंटिफाय द कन्सेप्ट बघणार आहोत, ज्याला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. माय फादर परचेस द 2-wheeler व्हेकल, दिस हेल्प टू फुलफिल माय ट्रॅव्हल नीड्स. याचा अर्थ इकडे एकट्याचं नीड कंप्लीट होते आहे, म्हणून पहिल्याचं उत्तर आहे इंडिव्हिज्युअल वॉन्ट. पहिल्याचं उत्तर आहे इंडिव्हिज्युअल वॉन्ट. दुसरं आहे स्टडी ऑफ द ॲन्युअल इन्कम ऑफ द फॅमिली ऑफ द रमेश. सो ॲन्युअल इन्कम आहे, त्याच्यामुळे रमेशच्या एका फॅमिलीचा ॲन्युअल इन्कम या ठिकाणी जनरेट करायचं आहे, म्हणून दुसऱ्याच उत्तर आहे MICRO मायक्रो. पुढे आहे इकॉनॉमिक आणि मग आहे व्हेरिएबल. मग काय असणार आहे व्हेरिएबल. दुसऱ्याच उत्तर आहे मायक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल. तिसरं आहे ॲज पर डेटा फायनान्शियल इयर 2018-19 कंट्री प्रोडक्शन गुड्स सर्व्हिसेस इन्क्रीज बाय 20%. म्हणजेच इन्क्रीज याचा अर्थ वाढ झालेली आहे आणि वाढ झालेली आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर आहे इकॉनॉमिक ग्रोथ. तिसऱ्याचं उत्तर आहे इकॉनॉमिक ग्रोथ.
चौथा आहे करुणा मदर्स सेव 1000 एव्हरी मंथ आउट ऑफ हिज गिवन सॅलरी. करुणा दर महिन्याला पैसे वाचवते आहे. चौथ्याचं उत्तर एकदम सोपं आहे, सेविंग. चौथ्याचं उत्तर आहे सेविंग. पाचवं राम फादर युटिलाइज द प्रोव्हिडंट फंड अमाऊंट सेटअप बाय ग्रोसरी स्टोअर. ग्रोसरीसाठी सेटअप केलेला अमाऊंट हा राम फादर यूज करत आहे, म्हणजे ही अमाऊंट झाली खूप मोठी. याचा अर्थ पाचव्याचं उत्तर आहे इन्व्हेस्टमेंट. पाचव्याचं उत्तर काय आहे, इन्व्हेस्टमेंट. सो अशा प्रकारे 1 to 3 हे चॅप्टर नंबर 1चे आपले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत. आपण हीच व्हिडिओ लगेच पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि आता बघणार आहोत आपण चॅप्टर नंबर 2चे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितली की तुमचं छोट्याशा युनिट टेस्टचं कोणतंही पार्ट हा तुमचा इझिली कव्हर होऊ शकतो. त्यामुळे फक्त ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला दोन्ही चॅप्टरची प्रॅक्टिस होईल. जसं पुढच्या वेळेला मी नेक्स्ट चॅप्टरची सुद्धा नंतर कधीतरी ही व्हिडिओ टाकेन. सो येऊया आपण दुसऱ्या चॅप्टरवर. हा आहे चॅप्टरचं नाव आहे मनी आणि त्याचे आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ज. ओके, मनीचे आपण बघतो आहे ऑब्जेक्टिव्ज. चला पहिल्यापासून मी उत्तर सांगतो तुम्हाला. प्रायमरी फंक्शन, मीडियम ऑफ एक्सचेंज, डॅश ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. पहिल्याचं उत्तर आहे सेकंडरी फंक्शन. काय उत्तर आहे, सेकंडरी फंक्शन. पहिल्याचं उत्तर आहे सेकंडरी फंक्शन. दुसरं डॅश बेसिस ऑफ क्रेडिट, सेकंडरी फंक्शन ऑफ मनी, स्टँडर्ड ऑफ द डेफर्ड पेमेंट. दुसऱ्याचं उत्तर आहे, नीट ऐकान लिहा, कंटिंजंट फंक्शन. दुसऱ्याचं उत्तर आहे कंटिंजंट फंक्शन. तिसरं आहे कमॉडिटी मनी शेल्स डॅश क्रेडिट कार्ड. तिसरं उत्तर आहे प्लॅस्टिक मनी. तिसऱ्याचं उत्तर काय आहे, प्लास्टिक मनी. चौथं आहे डिव्हिजिबिलिटी स्मॉलर डिनॉमिनेशन डॅश इझी टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. चौथ्याचं उत्तर हे या ठिकाणी असणार आहे पोर्टॅबिलिटी. चौथ्याचं उत्तर आहे पोर्टॅबिलिटी. चौथ्याचं उत्तर आहे पोर्टॅबिलिटी. पाचवं बार्टर सिस्टीम गुड्स मॉडर्न इकॉनॉमी. पाचवेचं उत्तर आहे जे तुमच्या चॅप्टरचं नाव आहे मनी. पाचवेचं उत्तर आहे मनी. क्वेश्चन नंबर 2 गिव्ह द इकॉनॉमिक टर्म. या ठिकाणी आपण बघतो इकॉनॉमिक टर्म. पुन्हा एकदा तुम्हाला मी पहिल्याचं उत्तर सांगतो आहे, ॲट द ॲक्ट ऑफ एक्सचेंजिंग गुड्स फॉर द गुड्स. पहिल्याचं उत्तर आहे बार्टर एक्सचेंज. पहिल्याचं उत्तर काय आहे, बार्टर एक्सचेंज. प्रोव्हिजन फॉर मेकिंग पेमेंट इन फ्युचर. दुसऱ्याचा प्रश्न आहे प्रोव्हिजन फॉर मेकिंग इन फ्युचर. याचं उत्तर आहे डेफर्ड पेमेंट. दुसऱ्याचं उत्तर आहे डेफर्ड पेमेंट. सिस्टीम. तिसरं आहे सिस्टीम दॅट मेक्स यूज करन्सी ऑफ द फॅसिलिटीज. तिसऱ्याचं उत्तर आहे मॉनिटरी सिस्टीम. तिसऱ्याचं उत्तर काय आहे, मॉनिटरी सिस्टीम. ओके, मॉनिटरी सिस्टीम हे तिसऱ्याचं उत्तर आहे. चौथ्याचं क्रेडिट इन्स्ट्रुमेंट विच बँक डिपॉझिट आर ट्रान्सफरेबल. चौथ्याचं उत्तर आहे चेक. नीट लिहून घ्या, चेक. पाचव्याचं उत्तर आहे मॉनिटरी व्हॅल्यू स्टोअर ट्रान्सफर इलेक्ट्रॉनिकली बाय मीन ऑफ कम्प्युटर हार्ड ड्राईव्ह ऑर द सर्व्हर. कम्प्युटर म्हणजे तिकडे आलं इलेक्ट्रॉनिक मनी. पाचवेचं उत्तर काय आहे, इलेक्ट्रॉनिक मनी, जो पैसा इलेक्ट्रॉनिकली सेंड केला जातो. सहावा मनी नॉट अकाउंटेड फॉर द बँक अँड नॉट डिस्क्लोज बाय द गव्हर्नमेंट. सहाव्याचं उत्तर आहे ब्लॅक मनी. सहाव्याचं उत्तर काय आहे, ब्लॅक मनी. नीट लक्षात घ्या, सहाव्याचं उत्तर काय आहे, ब्लॅक मनी. हे झालं क्वेश्चन नंबर 2. 1 झाला, 2 झाला. आता तिसरा आपण बघणार चूज द करेक्ट ऑप्शन. अरेंज इन ऑर्डर इव्हॅल्युएशन ऑफ मनी. मनीचे इव्हॅल्युएशन ऑर्डर लावायचे. मेटॅलिक, ॲनिमल, मेटॅलिक आणि कॉईन्स आणि कमॉडिटी. सो पहिल्याचं उत्तर असणार आहे BDAC म्हणजे 2. BDAC पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. दुसऱ्याचं उत्तर आहे
अरेंज इन द ऑर्डर इव्हॅल्युएशन ऑफ मनी, प्लॅस्टिक मनी, पेपर मनी, इलेक्ट्रॉनिक मनी आणि क्रेडिट मनी. दुसऱ्याचा आन्सर असणार आहे BDAC म्हणजे ऑप्शन नंबर 1. दुसऱ्याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. पुढे आहे क्वेश्चन नंबर 4. आयडेंटिफाय द कन्सेप्ट. वसंत शेठ प्रोव्हाइड कोल फ्रॉम हिज शॉप टू फार्मर इन एक्सचेंज ऑफ द फूड ग्रेन. सो सगळ्यात पहिल्या इलिस्ट्रेशनचं आन्सर आहे बार्टर आणि एक्सचेंज. इलिस्ट्रेशनचं आन्सर काय आहे? बार्टर एक्सचेंज. बाबूराव डिपॉझिटेड मनी इन नॅशनलाइज बँक. बाबूरावने डिपॉझिट मनी बँकेत केले. मनी बँकेत डिपॉझिट केले म्हणून काय बोलणार? बँक मनी. काय म्हणणार? बँक मनी. नंतर चारू यूज डेबिट कार्ड टू परचेस शर्ट फॉर हज यंग ब्रदर. म्हणजेच यंग ब्रदरसाठी शर्ट परचेस केलं, विकत घेतलं आणि काय वापरलं? क्रेडिट कार्ड वापरलं किंवा डेबिट कार्ड वापरलं. म्हणजेच त्यांनी वापरली प्लॅस्टिक मनी. पॉईंट नंबर 3चा आन्सर काय आहे? प्लॅस्टिक मनी. नंबर 4. मालती परचेस हाऊस थ्रू अन एजंट. द एजंट एक्सेप्ट द कमिशन अमाऊंट इन कॅश बट डिड नॉट इश्यू रिसिप्ट फॉर हर. त्यांनी मालतीनी परचेस एक होम हाऊस केलं, घर केलं, पण तिला रिसिप्ट दिली नाही. जेव्हा कोणत्याही गोष्टी रिसिप्ट दिली जात नाही त्याला म्हणतात ब्लॅक मनी. काय म्हणतात? ब्लॅक मनी. क्वेश्चन नंबर 4 आन्सर आहे ब्लॅक मनी. टू प्रिव्हेंट मिसयूज फ्रॉडंट यूज ऑफ नॅशनलाइज करन्सी अ नोट बॅन इम्पोज टू द यूज टू कर्सन सर्टन टाइम्स. एखाद्या नोटांवरती जेव्हा बंदी घातली जाते, आपण ज्याला बोलतो नोटाबंदी, आपण ज्याला काय म्हणतो? नोटाबंदी. त्याला 5व्याचा आन्सर आहे डिमॉनिटायझेशन. नीट लिहून घ्या. डिमॉनिटायझेशन. 5व्याचं उत्तर आहे डिमॉनिटायझेशन. राहील लक्षात? अशा प्रकारे आपण चॅप्टर नंबर 1 अँड चॅप्टर नंबर 2 ची ही ऑब्जेक्टिव्जची व्हिडिओ या ठिकाणी काय केलेली आहे? पाहिलेली आहे. अशीच इकॉनॉमिक्सची ऑब्जेक्टिव्हची व्हिडिओ आपण बघितलेली आहे. अशीच OCची सुद्धा आपण ऑब्जेक्टिव्हची व्हिडिओ ही या चॅनलवरती बघणार आहोत. मी ग्रुपवरती टाकणार आहे. पूर्ण व्हिडिओ एकदा दोनदा असं तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची परफेक्ट प्रॅक्टिस होईल. तोपर्यंत आपण हा लेक्चर इकडे थांबवतो आहे. थँक्यू.